स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेळेला मला असं वाटतं की अबोध मनात जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा तो लक्षात येतो. मी इंदापूरसारख्या अतिशय ग्रामीण भागात असताना माझे वडील तिथे फौजदार होते आणि आम्ही जिथे राहत होतो, तो शब्द वापरते माफ करा, पण आमच्या घराच्या मागे चांभारवाडा होता. आणि 8वीत असताना मी त्या चांभारवाड्यातली एक मुलगी आणि 2 ब्राह्मण वर्गातल्या 2 मुली, अशा 4च मुली आम्ही वर्गात होतो. आणि माझ्या वडिलांची न कळत किंवा न चुकता व्हायचं की त्या 2 ब्राह्मण मुली एका बकावर बसायच्या आणि त्या वाड्यातली मुलगी माझ्या शेजारी बसायची. माझ्या वडिलांची जेव्हा बदली झाली तेव्हा ती मुलगी खूप गरिबी होती, म्हणजे ज्याला दंड लावून साडी नेसणं म्हणतात, एका रंगाचा एक भाग दुसऱ्या रंगाचा, इतकी ती गरीब होती. तर जेव्हा माझ्या वडिलांची बदली झाली तेव्हा ती मुलगी आमच्या घरी येऊन खूप रडत होती. तर नंतर मला समजत नव्हतं, तर मला वडिलांनी बाजूला बोलून सांगितलं, तुझी डिक्शनरी आणि कंपास बॉक्स तिला दे. तिचं दुःख असं आहे की तू गेल्यानंतर तिला डिक्शनरी आणि कंपास बॉक्स मिळणार नाही. तर मी तो तिला दिला. तर त्यावेळेस नंतर मला वडिलांनी सांगितलं, लक्षात ठेव, आपल्यामुळे कुणाचा तरी जर फायदा होत असेल किंवा जर त्याला उपयोग होत असेल तर ती संधी कधी सोडू नकोस. तर तो एक त्यांनी मला दिला. आणि दुसरा एक महत्त्वाचा, म्हणजे तुम्ही लहानपणाचा हा विचारला म्हणून तो मी म्हणजे प्रश्नाला धरून आहे मी. तर दुसरा आहे तो मोठेपणीचा आहे की मी जेव्हा 63 साली BA झाले आणि तेव्हा त्या काळात पुण्यातूनच झाले. त्या काळात 2 पर्याय होते, एक तर टीचर व्हायचं BT होऊन किंवा बँकेत नोकऱ्या मिळत होत्या. तर मला काय करावं हे समजत नव्हतं, मला दोन्ही ठिकाणी जायचं नव्हतं. तर ते इथे एक पुण्यातच टिटाघर पेपर मिलचे MR जोशी म्हणून, त्यांची नात माझी मैत्रीण, त्या आजी ज्या होत्या त्या 9वारी साडी नेसत होत्या, PYCवरती 9वारी बॅडमिंटन खेळत होत्या, पुरोगामी होत्या. त्या म्हणाल्या, तू लायब्ररियन हो, तू पुस्तकाची तुला जी आवड आहे तीच तुला पुढे साथ देणार आहे. हे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं आणि मी लायब्ररीचा कोर्स इथे पुणे युनिव्हर्सिटीत केला आणि त्या कोर्सने माझं आयुष्य बदललं. बरं, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर्नलिझमचा कोर्स आला, यांच्या आयुष्यामध्ये लायब्ररियनचा कोर्स आला, यांच्या आयुष्यामध्ये पुराणीबुवा आले. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं एक दृष्टिकोन बदलणं, ह्याच्यासाठी प्रसंग किती साधे असतात, परंतु त्याचा वापर आपण कसा करून घेतो त्याच्यावरती आहे. मला वाटतं जसे प्रसंग येत असतात तसे या आपल्या घडण्याच्या काळामध्ये, किंवा घडण्याचा काळ असा कधीच संपत नसतो, अनेक वेळेला व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात की ज्यांच्यामुळे आपण प्रभावित होतो. तर मी तुम्हाला तिघींनाही असं विचारणार आहे की ज्ञान आणि शहाणपणा, म्हणजे नॉलेज अँड विजडम, तर तुमच्या आयुष्यात आलेल्या 2 ज्ञानी व्यक्ती आणि 2 शहाण्या व्यक्ती, कदाचित दोन्ही एकत्रही असतील, पण प्रत्येक ज्ञानी शहाणा असेल असे नाही आणि प्रत्येक शहाणा रूढार्थानं ज्ञानी असेलच असं नाही. तर मिक्सचर केलं तरी चालेल, कारण नॉलेज आणि विजडम हे कधी कधी एकत्र येतं, कधी कधी वेगळं असतं. मला अशा तुमच्या आयुष्यातल्या व्यक्ती ज्यांचा प्रभाव तुमच्यावरती पडलाय अशाबद्दल काही सांगाल का? मी फक्त भारतीय व्यक्तींचाच एक देही देते की डॉक्टर जयंत नारळीकर यांना मी ज्ञानाचा महामेरू म्हणते. दुसरी व्यक्ती म्हणजे डॉक्टर अतिश दाभोळकर, ज्यांच्या लीज मायटलर लिहित असताना मी ज्यांच्या संपूर्ण त्यांनी मला मार्गदर्शन केलं किंवा त्यांनी मला खूप एकूणच सगळं मला अचूक राहण्यासाठी ज्यांनी मदत केली ती. तर त्यांची जी कारकीर्द आहे अतिश दाभोळकरांची किंवा जयंत नारळीकरांची, आणि अलीकडेच मी त्यांचं ते 4 महानगरातील माझे आयुष्य असताना ते ज्ञानाच्या दृष्टीने मला मराठी माध्यमातून शिकलेली ही दोघेही, मातृभाषेतून शिकलेली म्हणूया, दोघेही ही विद्वान मंडळी वाटतं. शहाणपणाचा ठेका तर माझ्याकडे आहेच, मी स्वतःला शहाणीच समजते, पण मला वेळोवेळी इतरांचं शहाणपण मला भावलेलं अशासाठी की तुम्ही जसं म्हणालात की अमुक एक व्यक्ती म्हणून नाही, पण तुमची जेव्हा इंटरॅक्शन्स होत असतात तेव्हा तुम्हाला खूप असे शहाणपणाचे किंवा ज्याला आपण आता व्यवहार ज्ञान तुम्ही म्हणणार का, तुम्ही निर्णय कसे घ्यायचे हे म्हणणार, ह्याच्यावर अवलंबून आहे.
म्हणजे उदाहरणार्थ असं देईन की माझी नात आहे 10 वर्षाची आणि नातू आहे एक 6-7 वर्षाचा. त्यांच्या आईच्या अनुपस्थितीत त्यांना कपडे घालण्याचा प्रश्न आला. तर त्या नातवाला मी विचारायचं, हे देऊ का, नको ते देऊ का, नाही हे नाही घालणार ते नाही घालणार. त्या मोठ्या नातीने मला सांगितलं, तू त्याला जास्त ऑप्शन्स देऊ नकोस, हे घालणार का हे घालणार एवढंच विचार. हे धोरण मला 72-75 वर्षी कळलं तिच्याकडून. सो हा शहाणपणा मी मानते. मी त्याला जास्त ऑप्शन देऊ नको हे सांगण्याचं धाडस जास्त. त्याच्यामुळे शहाणपण हे मी दरवेळेला, मी विद्यार्थी आहे मगाशी म्हणून, हे मी घेतच असतात. वा, क्या बात आहे. ज्ञानाच्या बाबतीत माझे आजोबा म्हणजे आईचे वडील ते B.G. नाईक ते शिक्षक होते. शिक्षक म्हणजे स्वातंत्र्य सैन्य लढ्याचा वगैरे प्रभाव असलेला तो काळ असल्यामुळे ते BA झाले वेगवेगळे विषय घेऊन, पण त्यांनी सरकारी नोकरी केली नाही. पण त्यांना मी सतत लिहित असलेलं बघत होते. लहान वयामध्ये जेव्हा आपण जाऊन बघतो तेव्हा आपलं ते एक लॅम्प लावून घेऊन आपल्यापुरतं, त्यामुळे हे काहीतरी छान करतायत आणि हे काहीतरी गंमतशीर काहीतरी ह्यांना म्हणजे याच्यात आनंद असणार हे मी बघत गेलेले होते. त्यामुळे तो एक प्रभाव म्हणजे न कळत्या वयावरचा की लिहिण्यात छान मजा आहे अशा पद्धतीचा. आणि दुसरं म्हणजे आम्ही शिवराम कारंतांचं मी मानेन, कारण शिवराम कारंत हे व्यक्तिमत्वाविषयी ह्या वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे खरं बघायला गेला तर. पण माझ्या दृष्टीने असं झालं की मी ज्या एका वयामध्ये काही विषयांच्या बाबतीत, म्हणजे पुढे कदाचित ते प्रश्न आले तर जास्त तपशिलाने पण बोलता येतील, पण काही विषयांच्या बाबतीत मी त्या एका विशिष्ट स्टेजला मी कन्फ्युजनमध्ये होते की ह्याविषयी माझी कल्पना काय आहे. देव ह्या संकल्पनेविषयी तोपर्यंत मी समजत आलेली एक कल्पना आहे, पण प्रत्यक्षात ते काहीतरी मी आजूबाजूला बघते ते वेगळं आहे. अशा काही गुंत्यातून मला सोडवायचं काम शिवराम कारंतांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांची एक कादंबरी तनमनाच्या भोवऱ्यात, त्याही विषयी आपल्याला नंतर बोलता येईल. तर स्त्री पुरुष नातं हे जे नातं आहे ह्याच्यावर कशा पद्धतीने ते बघता येईल ती शिवराम कारंतांनी 70व्या वर्षी लिहिलेली कादंबरी असल्यामुळे अतिशय मॅच्युअर पद्धतीने त्याच्यामध्ये ते केलेलं असल्यामुळे माझ्यावर, आणि त्यामुळे नंतरच्या काळात मी कारंत चिंतन या नावाचं एक पुस्तक पण त्यांचं, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त कारंतांचे विचार आहेत, ते साधना प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाचा मी मुद्दाम त्यासाठी अनुवाद केला. आणि तो अनुवाद करताना सुद्धा 96 साली जेव्हा आळंदीच्या साहित्य संमेलनाच्या वेळेला शिवराम कारंत आलेले होते, त्यांना मी विचारलेलं की तुमचे त्यावेळेला त्यांचं वय होतं 95 वर्ष. 95 हो, 2 सालचा त्यांचा जन्म आहे. तर तेव्हा त्यांना मी विचारलेलं होतं, तुमची कुठली कादंबरी मी अनुवादित करावी अशी तुम्हाला वाटतं का, की माझ्याकडनं राहिली असेल. तेव्हा ते म्हटलं होते, कादंबरी काय म्हणतेस, माझं ते पुस्तक बाळ वे बेळको म्हणजे जीवन हाच प्रकाश असं त्याचा अनुवाद होऊ शकेल, त्या पुस्तकाचा तू अनुवाद कर. आणि तो करताना माझ्या डोक्यातली आणखीन काही जी जळमटं होती ती सगळी साफ होत गेली. आणि दुसरा शहाणपणाचा तुमचा प्रश्न होता या बाबतीत. आता तुम्ही म्हणतायच आहात आणि माझा पण असा अनुभव आहे की आपण एकच माणूस सगळं शहाणपण देत नाही. काहीतरी घटना घडतात आणि ती घटना आपल्या मनावर कोरली जाते. त्या पद्धतीने आमच्या वडिलांच्या बाबतीत आमचे वडील त्या काळच्या तमाम पिताश्रीप्रमाणे रागीट वगैरे वगैरे सगळे होते. पण त्यांच्या लग्नाच्या आधीची एक घटना माझी आत्या आम्हाला सांगायची. त्यांचंही लग्न व्हायचा काळ होता तो. आणि तेव्हा आमचं बेडकेहाळ माझं गाव, मूळ गाव, तर तिथं खाली रिकामा वाडा असल्यामुळे गावात लग्न असलं तर मुलीकडची लोक तिथं उतरायला व्यवस्था तिथे केली असते. आणि मुलगा गावातला होता. आणि त्यावेळेला असं झालेलं होतं की खाली आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी खाली रडारड ऐकू आली. आणि वडील खाली जाऊन विचारत होते त्यांना की काय झालं, तर तो लग्न करून घेणार आदल्या दिवशीचं श्रीमंत पूजन झाल्यावर तो मुलगा पळून गेलेला होता. आणि आता त्या मुलीचं सगळं आयुष्याचं आता काय करायचं. त्यावेळेला आमच्या वडिलांनी, म्हणजे त्यांचं स्वतःचं लग्न झालं नव्हतं, म्हणजे त्यांचं वय खरंच 22-23 वर्ष असणार, गावातला दुसरा मुलगा शोधला आणि त्या मुलीचं लग्न लावून दिलं. काय आर्थिक वगैरे मदत केली असेल, ती मायनर आहे माझ्या दृष्टीने. पण ही घटना आमच्या वडिलांनी आम्हाला कधी सांगितली नाही, पण आमची आत्या मला सांगायची. त्यामुळे वडिलांचं एक ते जे चित्र माझ्या मनावर जे राहिलं ते कायमचं राहिलं. आणि असंच आईच्या संदर्भातलं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. आमची मोठी फॅमिली, म्हणजे आम्ही 7 भावंड वगैरे, तर म्हणजे सगळ्यात धाकट्या 1-2 भावंडांच्या वेळेला तिचं गरोदर पण मला आठवते. आणि त्यावेळेला आमच्या बेळगावला काँग्रेस विहिरीच्या शेजारी एक पत्र्याची शेड होती. तिथे एक मोगरी नावाची भिकारीण राहायची.
आणि ती गरोदर होती आणि त्यावेळेला आमची अक्का म्हणजे माझी आई पण गरोदर होती आणि ती रोज जेवायच्या वेळेला यायची आणि आमची आई तिला काय जेवण द्यायची की गरवारशी आहे. आता भिकाऱ्यान गरवारशी राहिली म्हणजे त्याच्याविषयी आपण काय फार बोलायची गरज नाही. असं असताना माझी आई तिला द्यायची. एक दिवस मला ते दृश्य मी विसरू शकणार नाही की त्या दिवशी घरातलं असेच कुणी कुणी पाहुणे आले आणि सगळं अन्न संपलेलं होतं आणि ती भिकारीण भीक मागायला तिच्या वेळेला आली, ती भूक लागलेली म्हणून. तर माझी आई एवढं मोठं पोट घेऊन चुलीच्या समोर बसून भाकरी करून तिला वाढली. तर हे दृश्य मी विसरणार नाही. म्हणजे हे जे यांनी एक शहाणपण जे येतं ना की कसं जगाकडे बघायचं आहे पुढच्या आयुष्यात. वा वा वा. ज्ञानवंत आणि शहाणपण हे दोन्ही बरोबर जातं. पण शहाणपणाला माणूस खूप शिकलेलाच पाहिजे असं काही नाही. हां बरोबर. न शिकता सुद्धा शहाणा असतो माणूस तो. हो हो हो. तर माझ्यावरती काय अमुकच लोकांनी केलं असं नाही. खूप आयुष्यात इतकी माणसं भेटली मला. हो हो. सगळ्यांनीच मला थोडं थोडं काय काय दिलं शहाणपण. पण पहिली आठवण म्हणजे माझ्या वडिलांची. माझे वडील म्हणजे ज्ञानकोशकार. म्हणजे 85 वर्षापूर्वी त्यांनी ज्ञानकोश म्हणजे केतकरांच्या नंतरचा ज्ञानकोश माझ्या वडिलांनी केला होता 85 वर्षापूर्वी. बरं. व्यावहारिक ज्ञानकोश. तर मला महापूजाचं मी सांगितलं तुम्हाला बक्षीस जेव्हा मिळालं तेव्हा त्यांनाही खूप आनंद वाटला. ती कथा अशी होती की एका आडगावातला मंदिराचा पुजारी म्हातारा आणि त्या मंदिराला खूप म्हणजे राम जेव्हा दंडकारण्यात गेला तेव्हा थांबला वगैरे असं, त्यामुळे त्याला खूप महत्त्व असतं. तर एक दलित मंत्री तिथे येतो साखर कारखान्याचा म्हणून आणि तो म्हणतो की मला ह्याचं पूजा करायची आणि तुम्ही त्या पुजाऱ्याला सांगतो की तुम्ही माझ्याकडून पूजा करून घ्या. तर तो म्हातारा म्हणतो, तो पूर्वापार परंपरेतला वाढलेला, तो म्हणतो मी नाही करणार. पण त्याचा मुलगा म्हणतो की मी करतो. आणि तो मुलगा म्हणत असतो बापाला की तुम्ही सोडून द्या, मला सोडा, इथून या गावातून जाऊ दे. ती कथा होती अशी. तर वडील म्हणाले की त्यांचं पत्र आलं होतं मला, खूप बरं वाटलं, कथा लिहितेस, बक्षीस मिळालं वगैरे, पण प्रेमकथा लिहू नकोस. आणि लिहिल्यास तर शरदचंद्र चटर्जीने जशा लिहिल्या आहेत, रवींद्रनाथ टागोरांनी जशा लिहिल्या आहेत तशा लिही, फडके खांडेकरांसारख्या लिहू नकोस. खरं म्हणजे फडके खांडेकर माझ्या वडिलांचे चांगले मित्र. दुसरं म्हणजे माझ्या आईनी पण मला खूप शहाणपण म्हणतात ना, आई कधी शाळेत गेली नाही, कारण माझं आईचं लहानपण सगळं लग्नापर्यंत काशीमध्ये गेलेलं. बरं. त्या काळात शाळेत जायच्याच नाहीत मुली. माझ्या आयुष्यात जेव्हा खूप असे काही ताणाचे प्रसंग आले तेव्हा आईने मला सांगितलं की मनोभंग स्वीकारायची तयारी ठेव. स्वीकारायचं आणि त्याला तोंड कसं द्यायचं आणि परत स्वतः कसं उभं राहायचं हे शिकतो. बरोबर. तिसरी एक आठवण सांगते दुर्गाबाईंची. हां. लोकलमधून प्रवास करायची मी, म्हणजे हे ते पुस्तक व्हायच्या आधीची गोष्ट आहे. हां, नेहमी भेटायला जायची, एशियाटिकला जायची वगैरे. तर लोकलमधून जाताना तुम्ही प्रवास केलाच आहे, त्या बायकांच्या डब्यामध्ये एका हातामध्ये एक हात असं वर टांगलेला आणि हातामध्ये त्या पोथी एवढीशी घेऊन ते पोथी वाचत जायच्या बायका. तर मी बाईंना म्हटलं, बाई काय हे म्हटलं बायकांचं चाललं आहे. तर मला म्हणाले, तू काय मुस्लिम बायकांच्याबद्दल लिहिलंस, हिंदू बायकांच्यामध्ये काय समाज बदलतो का? कितीतरी काळ जायला लागतो, खूप काळ जायला लागेल बायकांना ह्या पोथी वाचनातून बाहेर येण्यासाठी. खूप काळ जायला पाहिजे, घाई करू नकोस म्हणाले अशी. आपण पुस्तकं लिहिले म्हणून काही होत नाही. त्या बायकांच्या तेव्हा जेव्हा त्यांना कळेल की पोथी वाचून आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही आहे, ती कशी घालवायची, ती वृत्ती कशी घालवायची, जाईल म्हणाले हळूहळू. तू काळजी करू नकोस, ती काळजी प्रत्येकाने आपापली घ्यायची असते. आणि नातवाने, तू सांगितलंस ना तुझ्या नातवाने, हल्लीची टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे ना, तर मला तुम्हाला ते पाठवलं नाही ईमेल करून वगैरे, तर मला काही येईना ते फोटो काढायचं. तर फोटो काढला की हात कापतात, मग ते आउट ऑफ फोकस होतं. तर नातवाला सांगितलं, तर म्हटलं त्याला मला शिकव रे एकदा. तर म्हटलं आजी अगेन यू आर गोइंग टू फॉरगेट इट, सो फॉरगेट इट. तुला जेव्हा लागेल तेव्हा मला सांग, मी करून देईन तुला काय पाहिजे ते. शहाणपण. माझ्या वडिलांपासून माझ्या नातवापर्यंत सगळ्यांनी मला शहाणपणच शिकवलं. तुम्ही थोडंसं ह्याच्या दुर्गाबाईंच्या संबंधातच एकदम
शहाणीव म्हणूया आपण, शहाणपण त्या ज्ञानी तर होत्याच, प्रतिभांनी सांगितलेलंच आहे. कदाचित इथे ऐकून सगळ्यांना धक्का बसेल की ज्यावेळेस कार्व्हर 1979 साली दिवाळी अंकात आलं, प्रकाशित झालं, खूप पत्र आली आणि जेव्हा श्रीग माझगावकरांनी त्याचं पुस्तक करायचं ठरवलं, त्यासंबंधी मी आणि श्रीग असे टेबलवर समोरासमोरून बोलत होतो, तेव्हा वरदा बुक डेपोचे भावे यांचा फोन आला की माझगावकर तुम्ही आमचं एक पुस्तक घालवलं. माझगावकरांनी विचारलं कुठलं, तर दुर्गाबाईंनी कार्व्हरवरचं चरित्र लिहून दिलेलं आहे आणि कार्व्हरचा दुर्गाबाईंचा फोन आत्ता असा आला आहे की ते तुम्ही छापू नका, वीणा गवाणकरनी लिहिलं ते पुरेसं आहे. ही अशी बाई आहे. त्याच्यानंतर एवढंच नाही, त्या बाईचा मोठेपणा, शहाणीव मी त्याला म्हणते, शहाणपणा म्हणत नाही, शहाणीव म्हणते, की ज्याने मला नंतर बोलवून एशियाटिक लायब्ररीत स्वतः इंट्रोड्यूस केलं, तिथलं सदस्यत्व मिळवून दिलं, एशियाटिक अड्ड्यावर मला बोलायला लावलं आणि मला शक्य तेवढं प्रोत्साहन दिलं. ज्ञानीबाईचं हे शहाणीबाई. वा वा वा, किती छान. आता ना मी तुम्हाला तिघींना तुमच्या जीवनातला एक विषय किंवा एक कालखंड सांगणार आहे आणि तो अर्थातच वेगळा वेगळा आहे प्रत्येकीला दिलेला, आणि त्या अनुभवाने तुम्हाला काय दिलं ते तुम्ही आम्हाला सांगायचं. प्रतिभाताई, तुमच्यापासून सुरुवात करतो. अफगाणिस्तानातलं वास्तव्य, त्या अनुभवाने तुम्हाला काय दिलं? अफगाणिस्तानामध्ये आम्ही 1976 ते 80 होतो, 4 वर्ष होतो. तर पहिलं वर्ष 1.5 वर्ष खूप छान गेलं आमचं, कारण काही गडबड नव्हती. दाऊद खान होता प्रेसिडेंट. आम्ही सगळं अफगाणिस्तान हिंडून फिरून पालथं घातलं. म्हणजे बल्खला गेलो आम्ही, की नदीमध्ये अमू दर्या म्हणजे अमू नदीन पलीकडे रशियन हद्द सुरू होती, तिथपासून ते मजारे शरीफची मोठी मशीद आहे ती बघितली. बामियांचा बुद्ध बघितला. तिथे 2 दिवस राहिलो होतो आम्ही बामियान गावामध्ये, 2 दिवस राहिलो होतो ते बघितलं. नंतर जलालाबादजवळ नंदग्रहार म्हणून एक गाव आहे, तिथे बुद्धाचा खूप मोठा हे आहे, म्हणजे काय त्याला स्तूप नाही, तिथे मोठं मठासारखं होतं, ते सगळं उत्खनन चाललं होतं तिथे, ते सगळं बघितलं. खूप भटकलो, अगदी त्याच्याबद्दल लिहितच होते मी सगळं त्याचं. आणि अचानक ती क्रांती झाली, बॉम्बस्फोट सुरू झाले, हे झाले आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. काय झालं, त्याच्या आधी आम्ही मणिपूरला होतो, शिलाँगला होतो, आणि शिलाँगला असताना चायनीज युद्ध झालं होतं. आणि बोमडीला ज्या दिवशी घेतलं त्या दिवशी रानडे बोमडीला मध्ये होते. बरं. आणि मी शिलाँगमध्ये, मुलं माझी तहानी, अगदी धाकटा मुलगा तर व्हायचाच होता. मला वाटलं की आपला नवरा आता POW म्हणजे प्रिझनर ऑफ वॉर झाला. मला भीतीने, म्हणजे अशा सगळ्या प्रसंगातून आम्ही गेलो होतो. पण बायचान्स बॉम्बिंग सुरू झाल्यावर तिथल्या रशियन आपल्या आर्मीच्या ऑफिसर्सनी रानड्यांना हाकललं अक्षरशः, चला तुम्ही तिथून. ते काय न थांबता कुठेही 48 तास जवळजवळ जीपमधून प्रवास करून दारात उभी राहिले. मी दारच उघडत नव्हते. मला वाटलं कोण आले मध्यरात्री. ते म्हणाले अगं दार उघड की. म्हटलं थंडी किती वाजते, डिसेंबर. मी म्हटलं तू कसा इथे येतो. तो म्हणाला अगं मग मी कुठे जाणार, त्याला माहीतच नव्हतं की बोमडेला घेतलं आहे म्हणून. अशा सगळ्या प्रसंगातून आम्ही गेलो. दिल्लीला आल्यानंतर पाकिस्तानच्या वॉर 65मध्ये एक 71चं वॉर त्याच्यामध्ये होतं सगळं. पण अफगाणिस्तानला जो आमच्या घरावरती शेलिंग झालं होतं, असे 10-12 घाड आवाज करत शेल्स पडले आणि आमच्या घराभोवतीचं जे म्हणजे बंगल्याभोवतीचं जे हे होतं ना, ते असे टवके उडाले, खड्डे पडले. माझी मुलं शाळकरी होती, ती धावली ते घ्यायला. मी म्हटलं घेऊ नका, मला वाटलं तेच बॉम्ब आहेत. पण ते आजूबाजूची पोरं आली आणि त्यांनी उचलले, तर मला फक्त 2 शेल्स मिळाले आहेत त्यातल्या. असं सगळं करत करत, आणि काय खरं सांगू का, तो एक वेडं वय होतं. म्हणजे किती 40शीसुद्धा नव्हते मी, 40 वर्षाची पण नव्हते. कुठे बॉम्बिंग सुरू झालं, हे झालं ना की गळ्यामध्ये खांद्याला शबनम पिशवी अडकवायची, खाली कॅमेरा ठेवायचा आणि लोकांना संशय येऊ नये म्हणून वर नान ठेवायची आणि एकटी हिंडत होते. किती फोटो काढलेत मी तेव्हा, किती फोटो काढलेत. म्हणजे असं तर आता नंतर जेव्हा मला भाषणाला बोलवतात ते म्हणाले असं कसं, ते एक वेड असते एक तऱ्हेचं, सांगते मी तुम्हाला. आणि एवढंच नाही, माझी मुलं शाळेत जाणारीच होती, 12-16 वर्षाची. तर ती आई बाबा जाऊ का आम्ही बघायला, ते म्हणले हो जा. आणि आम्ही काय त्यांना सांगत होतो, सायकलवर कडेकडेने जा,
आता बॉम्ब पडल्यानंतर कडेवरती काय राहणार नाही का, म्हणजे ते एक तऱ्हेचा खोळेपणा होता आमचा तो. पण असे सगळे अनुभव आले. दुसरा म्हणजे महत्त्वाचा अनुभव म्हणजे मला आला की जगाच्या राजकारणाकडे बघायची दृष्टी आली मला. आणि अगदी खात्री पटली माझी की ते आजच्या संदर्भात सुद्धा बोलते मी, की सगळे जे गरीब आणि डेव्हलपिंग कंट्री ज्याला म्हणतो ना, त्याचा बळी हे महासत्ता घेतात. त्याचं पहिलं दर्शन मला अफगाणिस्तानात झालं. रशिया आणि अमेरिका यांच्यातली जी स्पर्धा होती त्याचं दर्शन तिथे मला झालं आणि त्याची जाणीव मला झाली. इतके लोक भेटले, फारसी भाषा शिकले होते, त्यामुळे दर शुक्रवारी आम्ही सगळ्यांना बोलवायचं आमच्याकडे गप्पा मारायला. फारसी भाषेत त्यांच्याशी बोलून मी हे केलं होतं. खूप म्हणजे ते म्हणजे इतकं सगळं इतकं सगळं जे भेटलं मला सगळं ते 4 वर्षातल्या 4 वर्षातल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलं की आम्ही जेव्हा निघालो इथे यायला, तेव्हा एअरपोर्टवरती मुकुंदाच्या ऑफिसमधले इतके लोक आले होते खूप आम्हाला भेटायला. आणि ते म्हणत होते की खानम म्हणजे बाईसाहेब खानम जान फरदाना मिकुना, आम्हाला विसरू नका तुम्ही. मी म्हटलं कसं विसरून तुम्हाला मी, ती लहान लहान मुलं म्हणजे ऑफिसमध्ये सगळे होते, मी कसं विसरून तुम्हाला, शक्य नाही तुम्हाला विसरणं. ते म्हटलं आम्हाला विसरू नका, आमच्या अफगाणिस्तानला पण विसरू नका. तसंच झालं आहे. आजसुद्धा अफगाणिस्तानच्या जेव्हा बातम्या येतात ना, माझा जीव कळकळतो. पण हे सगळं तुम्हाला त्या 4 वर्षात बघायला मिळालं सगळं. माझ्या आयुष्याला सगळं एक वेगळं वळण, म्हणजे जगाचं भान आलं. मला खरं सांगते, मला जगाचं भान आलं.